नमस्कार. ही नेहमीची भाकरी नाही बरं का. सकाळच्या नाश्त्याला अशी प्रोटीनयुक्त मसाला भाकरी बनवली तर त्याबरोबर तुम्हाला कुठल्याही भाजीची किंवा चटणीची गरजच वाटणार नाही. कोणत्याही आजाराबरोबर लढण्याची ताकद ह्या भाकरीत आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी अशी मसाला भाकरी एकदम परफेक्ट आहे. सुपर हेल्दी आहे. डायबेटिक पेशंटसाठीही बेस्ट आहे. मसाला भाकरी बनवण्यासाठी 1 कप गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ अर्धा कप, बेसन पीठ अर्धा कप, बटर 1 मोठा चमचा. ह्यात आपण बटर घातल्यामुळे भाकरी कडक न होता खुसखुशीत होते. पिठात बटर मिक्स केले आहे. मिक्सरच्या भांड्यात पाव कप सोयाबीन चुरा पावडर करून घेऊया. अशा पद्धतीने पावडर करून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 2, लसूण 7 ते 8 पाकळ्या, आले अर्धा इंच, कढीपत्त्याची 4 ते 5 पाने अशी तोडून घातली की व्यवस्थित बारीक होतात. पाणी न घालताच वाटून घेऊया. ह्या वाटणाने भाकरीला खूप छान चव येते. कसुरी मेथी 1 छोटा चमचा. भाकरीची चव वाढवण्यासाठी कसुरी मेथीचा वापर नक्की करा. धने पावडर 1 छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा. ह्याने पचन छान होते. जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, ओवा अर्धा छोटा चमचा, पांढरे तीळ 1 मोठा चमचा, बारीक कापलेली मेथी, बारीक कापलेली पालक, कोथिंबीर ही थोडी जास्त घातली आहे. ह्याने चव अजून वाढते. 1 लाल मिरची बारीक कापून घातली आहे. ह्याने भाकरी छान दिसते. अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ. थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पीठ घट्ट भिजवले आहे. ह्या पिठात मेथी, कोथिंबीर व पालक घातले आहे. त्यामुळे जास्त वेळ ठेवले तर त्यांना पाणी सुटेल व पीठ पातळ होईल. भाकरीसाठी आपण पिठाचा गोळा करूया. आपण लहान लहान भाकरी करणार आहोत त्यामुळे पिठाचा गोळाही लहान केला आहे. हा गोल करून चपटा केला आहे. भाकरी हलक्या हाताने लाटूया. पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर ज्वारीचे कोरडे पीठ लावून भाकरी लाटावी. काहींना भाकरी थापता येत नाही त्यामुळे सर्वांच्या सोयीचे व्हावे म्हणून लाटून घेतले आहे. तुम्हाला भाकरी अशी लाटता येत नसेल तर प्लास्टिकच्या पेपरवर भाकरीचा गोळा ठेवून वरच्या बाजूने परत प्लास्टिक ठेवून लाटू शकता किंवा हातावर पीठ पातळ करून त्यावर प्लेट ठेवून पसरवू शकता. भाकरी एकसारखी लाटली आहे. तुम्हाला किती जाड किंवा किती पातळ पाहिजे तशी लाटावी. तवा गरम केला आहे. त्यावर भाकरी. वरची बाजू थोडीशी सुकली आहे. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी बटर लावून भाकरी भाजूया. बटरऐवजी तूप किंवा तेल वापरू शकता. ही भाकरी वेट लॉससाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. ही जाड असल्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागेल. ह्यात तुम्ही दुधी भोपळा, गाजर किसून घालू शकता. शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते ह्यातून मिळतात. त्यामुळे वारंवार हॉस्पिटलला जावे लागणार नाही. घरातील साहित्यात तयार होणारी ही खमंग व खुसखुशीत भाकरी चवीलाही खूपच रुचकर झाली आहे. ह्यात तुम्ही कोणतीही पालेभाजी बारीक चिरून वापरू शकता. ही भाकरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ह्यात भरपूर प्रोटीन्स आहेत. भाकरीचा रंग बघा काय सुंदर आला आहे. ही खुसखुशीत झाली आहे. खमंग भाजली आहे. अशा पद्धतीनेच सर्व भाकरी भाजून घेऊया. भाजी पोळी करायची नसेल तर तुम्ही ही मसाला भाकरी बनवू शकता. ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. ही भाकरी तुम्ही नाश्त्याला, लंचला, डिनरलाही खाऊ शकता. ह्यात प्रोटीन्स, फायबर्स भरपूर प्रमाणात आहे. तयार आहे खमंग व खुसखुशीत मसाला भाकरी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.